सई, काही कलाकार फार उत्साही असतात आपली कला सादर करण्यासाठी. तुझ्यासारखे. हो, तर माझ्यासारखाच एक कवी आता इथे येतोय, ज्याला रस्त्यात भेटली एक भंगारवाली. बघूया तिच्या समोर हा काय सादर करणार. आणि हा परफॉर्मन्स सादर करण्यासाठी येणार आहे, जे मी सरप्राईज म्हणत होतो, ती आपली वाईल्ड कार्ड जोडी, जी असणार आहे निर्मितीताईंच्या ग्रुपमधून. कारण मागच्या वेळी निर्मितीताईंच्या टीमची एक जोडी एलिमिनेट झाली होती, तेव्हा ही जोडी आणलेली आहे निर्मितीताईंनी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया राजश्री आणि विजयचं. जुना चप्पल सॅटल घ्यायला, प्लास्टिक लोखंड घ्यायला मी आली मुंबईची बंगरवाली, आली मुंबईची बंगरवाली, आली मुंबईची बंगरवाली. ओ भाऊ, बंगर आहे काय? ओ अण्णा, बंगार द्या की. ओ भाऊ, बंगार सगळं द्या इकडं. जीवन झाले भकास भंगार, पेटला मनात अंगार, नका आता हाका मारू, बेडकांचा चालला शृंगार. ए, काय झालं हसायला? कुणी असं येड्यागत बोललं की मला हसायलाच येतं. येड्यागत? नाही. माझं बोलणं येड्यागत वाटतंय तुला? नाही. अगं ही माझी कविता आहे आणि मी कवी आहे. कवी भंगार आहे काय? अगं कवीला तोंडावर भंगार म्हणतेस तू? कवी, तुमच्याकडे थोडं भंगार आहे का असं विचारायचं होतं मला. आहे का तुमच्याकडे डबा बाटली? आहे, डबा बाटली आहे. मग द्या. ऐक. काय? डबा बाटली. हं? कवितेचं शीर्षक आहे डबा बाटली. डबा बाटली. अरे अरे कोंबड्या, उठलास का? बाटलीत जाऊन झोपलास का? ए, आता परत हसलीस ना तर ती डबा बाटली टाळक्यात घालीन तुझ्या. हा, ऐक. आयुष्याच्या डब्यात नियतीची बाटली. 4 रुपये होती. कसले? डबा बाटलीचे. अगं अगं कवितेतली डबा बाटली आहे ग ती. मग कोणी छद्दाम सुद्धा द्यायचं नाही. नको देऊ दे. ऐक. आयुष्याच्या डब्यात नियतीची बाटली, नियतीच्या बाटलीवर नशिबाची किटली. दिवसाची पॅन्ट हातभर फाटली, अंधारात कंदिलाची वाट नाही पेटली. 17 रुपये होती. कसले? डबा बाटली पॅन्ट किटली. अगं अगं तुला या सगळ्या गोष्टींची किंमत भंगारातच करायची का? आता भंगाराच्याच गोष्टी सांगितल्यात ना मग तुम्ही. अगं नाही ग, नाही. हे माझं काव्य आहे, काव्य. नक्षत्रांना पिऊन, ग्रहांना खाऊन, सूर्याला चावून जगत असतो कवी. आणि तू माझ्या या कवितेला हसतीयस? बघू बघ बघ बघ, वाच वाच वाच. फाडलीस? नाही. माझी कविता फाडलीस? तीच लायकी आहे त्याची. लायक? चला कापड काढा. काय? अंगावरची कापड काढा. हे चला, काय काहीतरी मी नाही काढणार आहे. आवा तुमचा भाऊ घरी असेल ना तर लगेच कापड काढतो. माझा भाऊ कापड लगेच काढतो? वय. अरे अरे काय चाललंय हे विश्वात? बघितलं का स्वप्नील भाऊ? आणि यावर ही हसतीये. आवा तुम्ही नाही, म्हणजे तुम्ही म्हणता तशी कापड काढायला नाही सांगत मी. मग? अव तुम्ही जी घरी कापड घालता ना ती फाटली असं तर पटापट काढा. नाही येत माझ्याकडे. मग चप्पल बूट सँडल काढा. वा, काय पण आठवण करून दिली. चप्पल बूट सँडल काढा. तर कवितेचं शीर्षक आहे चप्पल बूट सँडल काढा. तुझ्या या असल्या हसण्याची सवय झाली हा मला आता. करून घेतली मी आता ती. तर मारा माझ्या कानफळात चप्पल. काय करतेस? आता तुम्हीच म्हणालात ना मारा माझ्या कानफळात चप्पल. अगं कविता आहे ग ती. वय. हा, बर. मारा माझ्या गालफडात सँडल. कविता या. झुरळांनी भरलाय माझा बूट, उंदरांनी घातलाय टेरिलिनचा सूट. अव कधीपासून तोच मागतीये मी. द्या ना मला टेरिलिनचा सूट. त्याच्या बदल्यात ना मी ना हे स्टीलचं भगुला देते. तुला एक निरोप सांगू का? तू हळूहळू माझ्या डोक्यात जायला लागलीस. तू ठेव ना, तू ठेव तिथे ठेव. माझी कविता अजून संपली नाहीये. मी आहे एक डोम कावळा, काव काव करत 4 दिशांना फिरतोय. विषमवृत्ताला चोच मारून सूर्याचा पिंड फोडतोय.
बिंबीतून उगवणाऱ्या अंधाराचं काय करायचं? सांग ना, काय करायचं? हे सॉक्रेटिस, मला झाला डायबेटीस. उतरा उतरा कोलंबसच्या जहाजावरून. ती पहा नाईल नदी गंगेसारखी वाहतीये. डफोडीलच्या जंगलात गांडूळ कसं वळवळतय. तू का हसतेस ग मगाच पासून? आता तर तुम्ही लईच येड्यागत बोलायला लागलात बघा. ए, तुला माझ्या सगळ्या कविता याड्यागतच वाटतात का ग? नाही तर काय काय ढेकळ आहे त्यात. चला आता, लई झालं. चला. हाय काय भांगार असेल तर द्या. आता ना मलाच काढ भंगारात. नको. का? कविता कोणी भांगारात तरी घेईल काय? क्या बात है विजयजी. राजश्री, फुबाई फूच्या आमच्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत. धमाल होतं तुमचा हा परफॉर्मन्स. वळूयात पटकन तुमच्या टीमच्या प्रमुखांकडे. निर्मितीताई, कसा वाटला हा परफॉर्मन्स? राजश्री, विजय, फू बाई फू मध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. मला आवडला तुमचा परफॉर्मन्स. या सगळ्यांना एक सणसणीत उत्तर म्हणून तुम्ही दोघांची एक जोडी उदयाला येईल असं नक्की वाटतंय मला. ऑल द बेस्ट. स्वप्नील सर. विजय आणि राजश्री, तुमच्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. मला असं वाटतं की तुमचा इथून पुढचा प्रवास आहे ना, तो तुमच्या जोडीची खासियत तुमच्या आत्ता दोघांनी घातलेल्या कपड्यांसारखी व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तू हिरव्या रंगाचा टॉप घातलायस आणि पांढऱ्या रंगाचा बॉटम आहे, आणि वाईस वर्स आहे. युअर टॉप इज व्हाईट आणि युअर बॉटम इज ग्रीन. तर मला असं वाटलं की तुमच्या जोडीमध्ये ना अशी एक गंमत येऊ दे की बाकीच्या जोड्यांना असं म्हणायला लागेल की दे आर सेम सेम बट डिफरंट. ऑल द व्हेरी बेस्ट. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. वळूया मार्क्स कडे. निर्मितीताई, 8 गुण. स्वप्नील सरांचे मार्क्स राहणार आहेत गुलदस्त्यात आणि ते आपल्याला एपिसोडच्या शेवटी कळतीलच. पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.